दुखराची आज एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी काल करण्यात आलेली आहे। तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगानं एसआयटीकडून खरातची चौकशी करून खरातचा जबाब नोंदवण्यात आला। तर अशोक खरातच्या ओकस या कार्यालयामध्ये देखील एसआयटीने तपासणी करत हे कार्यालय सील केलेलं आहे। भोंदू खरातच्या शिवनिका संस्थानचे बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलंय। खरातच्या कुटुंबियांच्या नावावरती असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जाते। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। भोंदू अशोक खरातचं ओकस कार्यालय एसआयटीकडून सील करण्यात आलंय। एसआयटी सोबतच फॉरेन्सिक टीमकडून देखील ओकस कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची होणार चौकशी। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवली। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी होणार। भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल। पीडितांची ओळख उघड होत असल्यानं पोलिसांची कारवाई। खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांची करडी नजर। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी केली जाणार। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। भोंदू खरातनं जासोदला 5 कोटींना फसवलं। अज्ञात तक्रारदाराची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे। खोट्या विधी दाखवून जासोदला जाळ्यात अडकवलं। नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावरती खेळवायचा। अज्ञात तक्रारदाराची ही माहिती आहे। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासोद यांनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुण्यामध्ये आणायचा। भोंदूबाबा खरात खोटा साप म्हणून प्लास्टिकचा पाईप दाखवायचा। खरात आणि नीरज जाधवच्या चौकशीतून खरातच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप हा जप्त करण्यात आलेला आहे। खरात अंधारामध्ये प्लास्टिक पाईपची हालचाल करून भीती दाखवायचा। भोंदू खरातचे मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेमध्ये। पुण्यातील राजेंद्र जासोद यांच्या फिर्यादीनंतर फार्म हाऊसची चर्चा। मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळल्याचे जासोद यांची फिर्याद आहे। फार्म हाऊस फर्निचर परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळल्याचं कळतंय। खरातच्या कोणत्याही कृत्यात मी सहभागी नाही। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। खरातला कठोर शिक्षा व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, केसरकर यांची मागणी। ईशानेश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही, केसरकरांकडून स्पष्ट। खरात प्रकरणी सुषमा अंधारे 29 तारखेला एसआयटी अधिकाऱ्यांना भेटणार। सुषमा अंधारे खरातच्या फार्म हाऊसवरती जाऊन पाहणी करणार। 29 तारखेला सुषमा अंधारे खरातच्या फार्म हाऊसवर जाणार। नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईमध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल। वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधामध्ये गुन्हा। महिलेवरती अत्याचार प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा। चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील। रोहित पवारांची माहिती। प्रदेश अध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवार यांना निर्णय घ्यावा लागेल। सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेतील। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। खारगे समिती अहवालामध्ये जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं निष्पन्न। तर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता। विजय कुंभार यांची माहिती। नोंदणी करून घेणारे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत, विजय कुंभार यांचं वक्तव्य। पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। अंबादास दानवेंचा आरोप। तर 99% भागीदारी असलेला आरोपी होत नाही, 1% असलेला भागीदारी हा आरोपी होतो, अंबादास दानवेंची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार।
जग युद्धानं होरपळतंय, याच्यामध्ये विश्व शांती सांगण्याचा अधिकार भारताकडे आहे. आपण वसुधैव कुटुंबकम सांगणारे लोक आहोत. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी यांच्या विरोधातील सावरकर बदनामी खटल्याची 31 मार्चला सुनावणी होणार आहे. सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सत्यकी सावरकर यांच्याकडून खटला दाखल करण्यात आलेला आहे. सत्यकी सावरकरांची उलट तपासणी सुरू आहे. राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमाचा गैरवापर करून फेरफार केल्याच्या प्रकरणामध्ये कारवाई. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश. राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यामध्ये. 24 मार्च पर्यंत 98 लाख टन साखर उत्पादन. यंदा 120 कारखान्यांकडून गाळप पूर्ण. एप्रिल मध्यापर्यंत 100 लाख टन साखर उत्पन्न होण्याचा अंदाज. पुढील आठवड्यामध्ये कोकणामध्ये तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 17 एप्रिल नंतर राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रात्रीचा उकाडा वाढला आहे, त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईकरांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये नवीन पारेषण वाहिनी कार्यान्वित होणार असून यामुळे उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोस्टल रस्त्यावरती लावण्यात आलेली रात्रीची धून बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय. आसपासच्या रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून धून बंद करण्याचा निर्णय. पालिकेच्या तोडग्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा. धारावी पुनर्विकास प्रकल्पात बनावट कागदपत्रांच्या आधारे 40 जणांनी घरं लाटल्याचं उघड. या सर्वांची पात्रता रद्द करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश. या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये वॉटर कूलिंगचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून चौकशीचे आदेश. वारंवार तक्रार करून कूलिंग दुरुस्ती केली नाही आणि त्याचमुळे ही घटना घडल्याचं बोललं जातंय. पुण्यातील हडपसर भागात काही ठिकाणी पाणी टंचाई. पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून देखील उपाययोजना न झाल्याचा आरोप आहे. 7 ते 8 वर्षांनंतरही पाणी टंचाई कायम असल्यानं नागरिकांचा संताप. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील 7 अधिकाऱ्यांची चौकशी होणार. अधिकाऱ्यांनी 20,000 किलो वेस्ट ट्रीटमेंट पावडर, 4,000 लिक्विड बाय कटलिस्ट आणि 9 वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेलं कापड का वापरलं नाही याचा तपास होणार आहे. पुणे विभागामध्ये एसटीच्या अपघातात वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात 49 अपघात झाल्यात आणि यामध्ये काही प्रवासी ठार झाल्यात. अपघात रोखण्यासाठी चालकांना वेगमर्यादा आणि नियमांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. इराणकडून भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली. भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास राघची यांची माहिती. एलपीजी वाहू अपोलो ओशन जहाज नवी मंगळूरमध्ये बंदरात दाखल झालेला आहे. जहाजामध्ये 16,000 मेट्रिक टन इतका एलपीजी साठा आहे. आणखी 2 कच्च्या तेलाचे टँकर लवकरच येण्याची शक्यता आहे. तर चीनला जाणारं एलपीजी गॅसचं जहाज भारतानं स्वतःकडे वळवलं. भारतानं 2019 मध्ये इराणकडून होणारी ऊर्जा निर्यात थांबवली होती आणि त्यानंतर इराणकडून एलपीजी खरेदी केल्याची माहिती आहे.